किड्स पण आदिती आदिराजमध्ये. तर मामाच्या घरी रात्री 10 वाजता जेवण करून झाल्यानंतर मुलांबरोबर मस्त अंगणामध्ये बाहेर मजा चालू होती. तर कालाष्टमी निमित्त यमाई देवी म्हाळुंग येथे आज छबिना सोहळा असतो आणि ते पाहण्यासाठी जायचे ठरले. तर चला तर मग छबिना पाहायला जाऊया. कुठं कुठं फिरलाय सगळीकडे फिरलो अख्खं म्हणजे सगळं. तर म्हाळुंग येथे यमाई देवीची कालाष्टमी निमित्त छबिना आहे आज आणि ते छबिना पाहण्यासाठी आलोय. देवीचा छबिना म्हणजे गावात किंवा मंदिरात देवीची मूर्ती किंवा तिचा फोटो आणि चरण मूर्तीचे जे चरण पुजले जातात, पावले पुजले जातात, ते सुंदर अशी सजवून पालखीमध्ये किंवा रथामध्ये बसवून काढली जाणारी धार्मिक मिरवणूक म्हणजेच छबिना. तर आज यमाई देवी म्हाळुंग येथील देवीच्या चरण पावले पालखीमध्ये छान असे सजवून मंदिराच्या सभोवतालच्या परिसरामध्ये गोलाकारामध्ये प्रदक्षिणा मारली जाते. त्यालाच छबिना म्हणतात. छबिना हा अनेक ठिकाणी जत्रा किंवा उत्सवाचा एक भाग मानला जातो. खास करून नवरात्र किंवा इतर देवीच्या सणांमध्ये छबिना काढला जातो. देवीची मूर्ती फुलांनी दागिन्यांनी सजवलेली असते. ढोल ताशा लेझिम भजन कीर्तन यासोबत मिरवणूक निघते. गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने यात सहभागी होतात. काही ठिकाणी पारंपरिक नृत्य किंवा वेशभूषा देखील या छबिन्यामध्ये केली जाते. तर येथे विद्युत रोषणाईच्या स्वरूपामध्ये छबिन्याची मिरवणूक काढली जाते. त्याचबरोबर परडीवाले लोकसुद्धा या पालखीच्या मागे आपली परडीची ज्योत तेवून ते प्रदक्षिणा पूर्ण करतात. थोडक्यात सांगायचे झाले तर छबिना म्हणजे देवीच्या सन्मानार्थ काढलेली भव्य मिरवणूक, ज्यातून भक्ती आनंद आणि एकत्र येण्याची परंपरा दिसून येते. तर येथे सुद्धा गावभागातील येथे आसपासच्या गावभागातील लोक हे छबिना पाहण्यासाठी आवर्जून सहभागी होतात. आणि या छबिना मिरवणुकीमध्ये विद्युत रोषणाई पाहण्यासारखी असते. तर म्हाळुंग येथील यमाई देवीचे हे मंदिर अतिशय प्राचीन असून स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर जवळजवळ 1500 ते 1600 वर्ष जुने असल्याचे मानले जाते. मंदिराच्या समोरच हे कल्लोळ आहे. त्याची थोडी पडझड झालेली आहे. त्याचे दुरुस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे त्याच्या कडेने तारेचे कंपाऊंड लावलेले आहे. तर म्हाळुंग येथील यमाई देवीचा छबिना हा त्या भागातील एक अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक धार्मिक सोहळा आहे. म्हाळुंग गावात यमाई देवीचं मंदिर आहे आणि वर्षातून एकदा मोठ्या उत्साहात छबिना काढला जातो. हा छबिना सहसा जत्रा किंवा खास सणांच्या दिवशी म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये आयोजित केला जातो. देवीची मूर्ती किंवा पावले आकर्षक फुलांनी दागिन्यांनी दिव्यांनी सजवली जाते. ही पालखी गावभर म्हणजेच मंदिराच्या सभोवताली गोलाकार प्रदक्षिणा
घालून छबिना मिरवला जातो. ढोल, ताशा, हलगी, लेझिम यासारख्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढली जाते. यमाई देवी ही शक्तीचे प्रतीक मानले जाते. छबिना हा देवीप्रती कृतज्ञता, श्रद्धा आणि संरक्षणासाठी प्रार्थना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. गावातील एकोप्याचं आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन यातून घडतं. थोडक्यात काय तर महाळुंग येथील यमाई देवीचा छबिना हा केवळ मिरवणूक नसून तो श्रद्धा, परंपरा आणि गावच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. तर या छबिना मिरवणुकीमध्ये परडीवाली लोक आपली परडीची ज्योत घेऊन पालखीच्या मागे प्रदक्षिणा पूर्ण करतात. परडीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा आणि परंपरागत कुलाचार आहे. भक्तजन अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने परडीची पूजा करत असतात. तुळजाभवानीची परडी यमाईच्या दारी पूजणे म्हणजे जणू दोन आदिशक्तींची भेटच झाली किंवा जगदंबेच्या भेटीने त्यातील शक्तीचा अंश परडी रूपाने भक्तांच्या घरी जातो आणि वर्षभर तो देवी अंश त्यांना आशीर्वाद देऊन जीवनातील नित्यक्रमणासाठी प्रेरणा देत राहतो, शक्ती देत राहतो, अशी लोकांची मनोभावे श्रद्धा आहे. तर या छबिन्यामध्ये प्रदक्षिणा पूर्ण करताना परडीवाले लोक ज्योत घेऊन पालखीच्या मागे प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसून येत आहे. आरती बिरती घेऊन तर हा यमाई देवीचा छबिन्याविषयीची थोडक्यात सांगितलेली माहिती तुम्हाला या ब्लॉगमधून आवडली असेल तर किड्स पण आदिती आदिराज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.